उभ्या आयुष्यात सिल्वर स्क्रीनवर रडणाऱ्या अलकाजींनी फायनली हसायचं ठरवलंय. श्रीमंत दामोदर पंत या चित्रपटात केदार शिंदेच्या या चित्रपटात अलकाजींनी चक्क विनोदी भूमिका केली आहे. अर्थात त्याबाबत त्या स्वतः खूप एक्साइट नसतील तर नवलच. बऱ्याच वर्षाच्या गॅप नंतर मी असा रोल करते आणि अशा सिनेमात काम करते मुळात. पण मी ह्याचं सगळं क्रेडिट केदार शिंदेंना देईन की त्यांनी माझ्यावर हा विश्वास दाखवला. त्यांनी हा विश्वास दाखवला नसताना म्हणजे त्यांना वाटलं अरे अलकाताई हे करेल का वगैरे, तर तो कदाचित आलंही नसतं माझ्यावर. पण त्याला कुठेतरी हा विश्वास होता की मी ज्या कॅरेक्टरसाठी अलकाताईला घेतोय तर ते नक्की करेल. त्यामुळे मी केदारचे आभार मानेन की. आणि नाटकात ती भूमिका तेवढी लेंदी नव्हती, पण केदारने मला घेतल्यावर थोडंसं मला जस्टिफाय केलं आहे. त्यामुळे मला कुठेही पश्चाताप नाही झाला, कारण भरत ओरिएंटेड फिल्म आहे, विषयही तसाच आहे. म्हणजे भरतने तर काय उत्तमच रोल आहे. एवढा त्याच्या 2 पर्सनॅलिटी आहेत, त्याच्या ड्युएल पर्सनॅलिटी. आणि विजय चव्हाण आहेत, आमचे सगळे को ॲक्टर्स आहेत. 30-35 जणांचा ताफा जवळजवळ प्रत्येक शॉटला हजर असायचा. आणि त्यांना एवढं कमांड करून प्रत्येकाकडे लक्ष ठेवून करवून घेणं आणि बिटवीन द लाईन्स काय हवं आहे हे केदारने एवढं प्रत्येकाकडनं छान करून घेतलं की ह्या फिल्मचं पूर्ण क्रेडिट मी त्याला दे. अंगात येणारा तो एक सीन आहे, तो मजेशीर सीन आहे. ती काय अंगात येणारी वगैरे दाखवली नाही, नाटकच आहे तिचं. पण तो सीन लोकांना खूप आवडेल म्हणजे मला वाटतंय. आणि ती एक जरा त्याला एक थोबाडीत मारल्यावर जे बच्चन स्टाईल डायलॉग म्हणते तर एकदमच लोकांना म्हणे अरे तूने इतने मारा लेकिन मैंने एक मारा कैसे मारा असं. सो अलकाजींना सिल्वर स्क्रीनवर विनोदी भूमिकेत पाहायला तुम्ही किती उत्सुक आहात आम्हाला नक्की कळवा. राष्ट्रीय मराठी करिता श्वेतांबरा सावंत.